20% विद्यार्थी ते जे आहे ते विद्यार्थी घाबरतात. 10% विद्यार्थी नुसते घाबरून गेले. तिथे गेल्यावर माऊस दिसतं, नवीन दिसतं, परीक्षा केंद्र असतं. आणि आता पण आपण ती परीक्षा दिलेली आहे की रिटर्न असतं. आपल्याकडे परीक्षा दिली आता काय रिझल्ट नाही, आता काय 6 महिन्यात रिझल्ट लागेल. नंतर टेन्शन असतं, इथं काय टेन्शन असतं. लगेच तुम्हाला कळतं 6 महिन्यात आपण काय केलेलं आहे आपल्याला लगेच भेटणार आहे. पास झालो का फेल झालो, तर त्याचं टेन्शन खूप असतं. आणि त्या टेन्शनमुळे काय होतं, आपण घाबरून जातो. आणि घाबरल्यामुळे आपल्याला जेवढे क्वेश्चन आहेत ना ते सुद्धा आपण सोडू शकत नाही कॉन्फिडन्स. आणि अशा वेळेस काय घाबरायचं नाही, कारण घाबरलं की काय होतं, माऊस पॉइंटर हलतो. इथं काय आपल्याला लिहायचं नाही पेननं, इथं काय करायचं आपल्याला माऊस हँडल करायचं आणि जर व्यवस्थित सोडवायचे आणि शेवटी एंड एक्झाम करायचे. नंतर एक तुम्हाला महत्त्वाचं सांगतोय की आपण एक्सेलचा क्वेश्चन सोडवतोय. एक्सेलमध्ये तुमच्या कम्प्युटर कधी हँडल असतं. एक्सेलमध्ये झाले का एक्सेलचे क्वेश्चन सगळ्यांना सोडवले ते एक्सेलमध्ये काय होतं, आपण अर्धवट फॉर्म्युला लिहिला की ते कम्प्युटर हँग होतो. एक्सेलमध्ये कधी आपण अर्धवट फॉर्म्युला लिहायचा नाही, हे सुद्धा तो सोडून द्या. तर अर्धवट फॉर्म पुन्हा दुसरा क्वेश्चन दाखवतो, त्यामुळे तुमचे 5 मिनिट लागतात. तेव्हा एक्सेलचा क्वेश्चन येत असेल तर पूर्ण सोडवा. अर्धवट फॉर्म्युला लिहून बंद करायचं नाही, पूर्ण फॉर्म्युला लिहा. आणि नंतर हे टास्क केल्यानंतर शेवटी झालं आपलं झालं आणि नंतर डन केल्यानंतर दुसऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला नवीन सिलेबस आहे, विंडोज विस्टा आहे, फर्स्ट आणि फर्स्ट द्यायचं आहे. आणि सगळ्यांना खूप घाबरतो, भीती वाटते की नवीन सिलेबसमध्ये कसं क्वेश्चन येतं की काय येतं. पण घाबरायची गरज नाही. तुम्हाला तेच क्वेश्चन असतील तर फक्त थोडं आहे की एक पॉवर पॉईंटची स्लाईड असते, ते 2 क्वेश्चन अवघड सॉल्व्ह केले तुम्हाला 100 पैकी 100 मार्क्स पडतात. तर 2 क्वेश्चन जे थोडेसे आउट ऑफ असतात, थोडासा पूर्ण मेनूमध्ये शोधून तुम्ही ते क्वेश्चन सोडवा. ते क्वेश्चन सोडवले नक्की तुम्हाला 100 पैकी 100 मार्क्स पडतील. बाकी सगळे क्वेश्चन आपल्या डेमोमध्ये असतात, 1-2 क्वेश्चन फक्त आउट ऑफ सिलेबस आलेले असतात. तर तेवढे फक्त आपण चांगले सोडवले आपल्याला चांगले मार्क्स पडतील. नंतर जे आहे की क्वेश्चन आपण परीक्षा सोडवतोय, पूर्ण वेळ पुरला संपला तर आपण आता पाहून घ्यायचं का पूर्ण रेड कलरने तुझ्या दिसतंय का. नंतर शेवटी यांचा एक्झाम करा. काही वेळेस काय होतं, गडबडीत माहिती मग सांगितलं त्यांनी सांगितलं. संदर्भामध्ये ठेवलेली पूर्ण त्यामध्ये आणि नक्कीच ठेवलेली. पण मी एक कोर्स केला होता डिप्लोमा, फक्त हप्त्याचा 1 वर्षाचा कोर्स होता. फक्त मी दररोज 2 तास दिले होते आणि पूर्ण एक 3 महिन्याचा तो कोर्स केला, 2 तास देऊन. आणि तो कोर्स मला कामाला आला, माझी डिग्री मला कामाला मिळाली. आंबेडकर सरांनी जे बहुतेक ग्रॅज्युएशन केले, जवळपास ग्रॅज्युएशन करायला माझे 5 वर्ष लागतात. आंबेडकर सरांनी 5 वर्ष केलं आणि एक हार्डवेअर डिप्लोमा केला. आता त्यांना विचारलं काय काम आलं, ग्रॅज्युएशन काम आलं, त्यांनी आता कॅशवर टाकलं, त्यांनी आता पार टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट टाकलं, एवढे विद्यार्थी आले, नवीन इन्स्टिट्यूट टाकलं, सस्टेबल इम्पॉर्टंट. आणि ते फक्त कोणते काम आलं ना, 6 महिन्याचा डिप्लोमा काम आहे. तुमचा किशोर आहे बाजूला, माहिती तुम्हाला किशोरचं हार्डवेअर इंजिनिअरिंगचं दुकान आहे बघा, माहिती तुम्हाला शाळेचं. तर त्यांनी काय केलं तर हार्डवेअरचा कोर्स केला. आपण एवढी डिग्री केली, BA केले, MA केलं, त्या डिग्री कामाला पण 1 वर्षात डिप्लोमा किशोरला कामाला पूर्ण लाईफ बनली की नाही सगळ्यांची. तर असं कसं आहे, हे जे कोर्सेस आहेत हे 2 तासाची एक तास इन्व्हेस्टमेंट नसते, पूर्ण दिवसभर जायचं नाही आपलं. ब्रेक किती येतं, 2 तासाचं 1 तास. आणि या वेळात तुम्ही शिकणार आहे ना ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने जॉब मिळवून देईल. तुमची जे तुमचं करिअर जे त्या कोर्समध्ये बनतो. असे कोर्स ओरिएंटेड जे मिटकॉनचे वेगवेगळ्या प्रकारचे कोर्स आहेत. मिटकॉन ही ISO सर्टिफाईड कंपनी आहे. यावर्षीचा महाराष्ट्र IT अवॉर्ड भेटलेला आहे त्यांना मिटकॉनला. आणि मिटकॉनचे वेगवेगळे करिअर ओरिएंटेड कोर्सेस आहेत. मिटकॉनच्या आजही विद्यार्थी जे सक्सेस झालेले त्यांना 20,000 रुपये पगार. आणि वेळ किती झाली, 2 तास. 2 तास तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि तुम्हाला लाईफ टाईम सक्सेस मिळणार. इन्व्हेस्टमेंट किती आहे 2 तासाची, किती महिन्याची, 3 महिन्याची, जास्तीत जास्त 6 महिन्याची किंवा 1 वर्षाची. आणि तुम्हाला जिंदगीवर ते कोर्स जे ते कामाला येणार आहे. आपण आतापर्यंत इन्व्हेस्टमेंट किती केली, 10 वर्ष, 20 वर्ष. कुठं कामाला फक्त आपल्याला ज्ञान भेटलं, पण असं जॉब ओरिएंटेड काय भेटलं का. आता आम्ही धाकची, आता आपण BA करणार होतं नाही जॉब पुढं कसं